मंडळी मंडळी आहे बघा, हे आपल्याकडं पहिले मूळव्याधाचं औषध नेलेलं आहे. आज त्यांनी गिफ्ट देऊ राहिले ते चिंगेला. कसलं औषध नेलतं काका? मुळव्याधाचं नेलं होतं. किती पुढे नेलत्या? 10 पुड्या नेल्या होत्या. 10 जणांना दिले आम्ही. 10 जण. पूर्ण फरक पडतो. 100% फरक निघतो. पूर्ण क्लिअर झालं का? हो, पूर्ण क्लिअर झालं. आज चिंगेला गिफ्ट द्यायला आलेले बरेचसे असे पब्लिक. आज रविवार आहे. मी पण आलो मुतखड्याचं औषध घेतो. तुम्ही मुतखड्याचं का? मुतखड्याचा रिझल्ट चांगला आहे, काय अडचण नाही. गिफ्ट कोणतं दिलेलं आहे? श्रीकृष्ण. तर तुम्हाला किती MM आहे काका? हा? किती MM आहे? 8 mm. 8 MM आहे का? सोबतच आहे. तर मंडळी विषय असं आहे, काही काही लोक आहे ना, डुप्लिकेट. आम्हाला काय झालंय, डुप्लिकेट त्यांचं आयडेंटिटी कार्ड दाखवून आहे ना, आमची तिथं शाखा आहे ना, तिथं पैसे लुटायचं काम चालू केलेलं आहे. आता तुम्हाला फरक नसता, समजा मग आपलं औषधाचं फरक नसतं, तुम्ही आले असते का? आता माझी तिसरी वेळ यायची आहे. औषधाचा 100% फरक आहे म्हणून आम्ही आमचे पाहुणे हे पाहुणे त्यांचं मुतखड्याचं, मुलाला मुतखडा आहे त्याच्यासाठी आम्ही औषध नेलं. तर त्यांना जेवढं म्हणजे आपण जेवढं बोलतोय तेवढं त्यांचा रिझल्ट आहेच आहे. आणि त्यांनी जेवढ्यांना नेलेलं आहे तेवढ्यांना सगळ्यांना फरक पडलेला आहे. म्हणून ते स्वतः इथं आपल्याला सरप्राईज द्यायला सुद्धा आले ते. आणि त्यांच्या पाहुण्यांना मुतखड्याचं आहे आणि ते परत आपल्याला मुतखड्याचं पण सांगायला येतीलच आहे. तर आपण काही खोडं बोलत नाही, कारण की पब्लिक पण आज अजून पब्लिक बघा मंडळी, एवढे लोक आहे. खाली बसलेले पब्लिक पब्लिक खाली काय बसेल. तर मंडळी औषध ओरिजिनल आहे, रिझल्ट आहे म्हणून आपण चालू ठेवलेलं. माझा घरातलं औषध नाही आहे. आणि जर का एखाद्याने लय जर तक्रार केली तर 600 मध्ये कुठं पण कोणत्या पण ठिकाणी मला क्लिअर करून दाखवा. माझं मी बंद करतोय, काही अडचण नाही. माझं मी बंद करतोय, तिथं मला क्लिअर करून दाखवा. जर का त्याच्याकडून नाही झालं